या ठिकाणी विशेष सत्कार या ठिकाणी होत आहे। आज या ठिकाणी कुमार प्रणित साहेबराव पाटील या मुलाचं वय वर्ष आहे फक्त 3 वर्ष। तो मुलगा आता भारतावर सुद्धा गेलेला नाही आणि त्याचं ज्ञान बरोबर आपण एवढ्या लहान वयामध्ये आपण जे प्रश्न विचारले त्याचे सर्व उत्तरे हा मुलगा देतो। तर त्याचा आपल्याला 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध पाहायला मिळेल। त्याचा सत्कार आदरणीय मामांनो आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय पंडित खडे आणि गंगाधर पाटील यांच्या शुभाचे या बालकांचा सत्कार आयोजित केलेला आहे। हलगावाले जर 5 मिनिट पुढची दुकानं घ्या चालू आपण इथं सत्ता चालू आहे। हे 5 मिनिट 5-10 मिनिट थांबा। इकडे बघ। चित्रपट निर्माते दादासाहेब फाळके पहिला चित्रपट कुठला? भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? रात्री किती सेकंदाचे आहे? शिक्षणाचे जनक म्हणून ओळखले भारताच्या पहिल्या शिक्षिका कोण? राष्ट्रीय चलन काय आहे? विमानाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? भारत देशाची लोकसंख्या किती आहे? भारतात सर्वात मोठा पुरस्कार कोणता? भारतरत्न किताब हा क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूला मिळाला? आपला राष्ट्रीय खेळ काय आहे? सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? सर्वात मोठं राज्य? सगळ्यात छोटं राज्य कोणतं आहे? सर्वात मोठा खंड कुठला आहे? मोठा खंड? सर्वात छोटा खंड? भारत देशाचं संरक्षण कोण करतं? देशाचं संरक्षण कोण करतं? पूर्ण वाढ झालेल्या महाराष्ट्रात एकूण किती हाडे असतात? 26 अकराच्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख श्रीमंत आतंकवादी सापडलेला कोण? भारतीय चलन काय आहे? पोस्टाची तिकीट आणि नोटे छापण्याचा कारखाना कुठं आहे? जगाच्या पाठीवर किती देश आहेत? भारत देश कधी स्वतंत्र झाला? आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो? जम्मू काश्मीर मध्ये आढळण्यात आलेले कलम 370. हावडा ब्रिज कुठं आहे? नेपाळची राजधानी? भारताची राजधानी? तेलंगणाची राजधानी? चहाची उत्पत्ती कुठं होते? चहाची उत्पत्ती आसाम. भारताच्या कुठल्या प्रदेशात म्हणतात? एकूण जिल्हे किती आहेत? महाराष्ट्रात एकूण तालुके किती आहेत? अशा अनेक असंख्य प्रश्नांची उत्तरे देत होतो। हा धन्यवाद। एवढ्या लहान वयामध्ये एवढी सल्लत होती हे थोड्याच मोठ्या त्याला या ठिकाणी येते। त्याचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने सत्कार केलेला आहे। त्या विद्यार्थ्याला आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय पंडित खडे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत। या ठिकाणी एक सत्कार राहिलेला आहे। कुमार धीरज सयाजी पाटील यांची IDFC बँकेमध्ये मॅनेजर पदावर नियुक्ती झालेली आहे। तरी त्यांचा या ठिकाणी किरण गुंटे यांच्या आशीर्वादाने सत्कार होत आहे।